घरात देवघर नेमके कुठे असावे पहा देवाऱ्याचे नियम, शास्त्र व योग्य दिशा. 1. देवघर हे नेहमी सागवानी लाकडापासून बनलेले असावे. 2. वास्तुशास्त्रानुसार देवघर घराच्या ईशान्य म्हणजेच पूर्व उत्तर दिशेला असावे. या दिशेला देवघर असल्यास सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि घरात सुख शांती नांदते. ईशान्य दिशा शक्य नसल्यास देवघर पश्चिमेकडे देखील ठेवता येते, परंतु दक्षिणेकडे देवघर कधीही नसावे. नंबर 3. देवघरात किंवा उंबरठ्यावर अगदी कुठेही तुटलेला दिवा लावू नये. यामुळे घरात नकारात्मकता वाढते, याने लक्ष्मी मातेचा कोप होतो. 4. वास्तुशास्त्रानुसार देवघर कधीच स्टोर रूम, बेडरूम आणि बेसमेंट मध्ये नसावे. देवघर नेहमी खुल्या जागेत असावे. 5. देवघरात देवी लक्ष्मीची उभी असलेली मूर्ती नसावी. लक्ष्मी मुळातच चंचल आहे, त्यामुळे अशा मूर्तीची पूजा केल्याने घरामध्ये दैन्य म्हणजेच दारिद्र्य येऊ लागते. 6. देवघरातील दिवा, समई, निरंजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे, तर धूप, अगरबत्ती स्टँड हे वायव्य कोपऱ्यात ठेवावे. 7. देवघरात पूर्वजांचे टाक बनवून ठेवू नये. 8. तिजोरी देवघराच्या अगदी समोर नसावी. 9. देवघरामध्ये यंत्र असल्यास ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर अशी मांडावीत. 10. देवघरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो ठेवून त्यांची पूजा करू नये. त्यामुळे मृत व्यक्ती सद्गतीपासून दूर राहते आणि परिणामी ती घराला शाप देते. 11. देवघराच्या वरच्या बाजूस निर्माल्यमाळा असू नयेत, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची अडगळही नसावी. 12. देवघरामध्ये कुलदेवतेचा टाक, इष्टदेवतेचा फोटो, अगरमूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पितळेची असावी. 13. देवघरामध्ये देवतांच्या बरोबरीने कोणतेही साधू, संत, मुनी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. 14. देवघरामध्ये कमीत कमी फोटो किंवा मूर्ती असाव्यात. कोणत्याही देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नये. देवघरामध्ये 2 शिवलिंग, 2 गणपती, शाळीग्राम, चक्रांक, सूर्यकांत आणि शंख पूजू नये. 15. देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा एकतरी फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. 16. घरात लावलेल्या समईची ज्योत ही दक्षिणेकडे नसावी. 17. घरामध्ये गायत्री मातेचे पूजन करू नये. शनीची तसेच शनी यंत्राची पूजा देवाऱ्यामध्ये करू नये. त्यामुळे सर्व जीवन संकटमय होऊन अति उदासीनता वाट्याला येते. 18. देवपूजा करताना नेहमी देवाला करंगळी शेजारच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावावे. 19. देवघरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती नसावा. 20. देवाऱ्यामध्ये सर्व मूर्तींचे तोंड हे पश्चिमेस असावे, म्हणजेच पूजा करताना आपले तोंड पूर्वेस होईल. 21. देवाऱ्यामध्ये देवाचा टाक असल्यास तो पंचधातूचा असावा. 22. देवघरामध्ये काळभैरवाची पूजा निषिद्ध आहे, कारण काळभैरवाचा प्रभाव हा अतिशय कडक आणि उग्र आहे. 23. देवघरात महादेवाची पिंड असल्यास फोटो ठेवू नये. पिंड असल्यास ते अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नसावे. एकापेक्षा जास्त शिवलिंग नसावीत. शिवाय महादेवाची पिंड ही दगडी किंवा पितळेची असावी. शिवलिंगाचे निमुळते तोंड उत्तरेकडे करून ठेवावे. 25. शंखाचे निमुळते तोंड दक्षिणेकडे असावे. देवघरामध्ये मसोबा तसेच मुंजाची पूजा करू नये. त्यामुळे कुलदेवतांचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. 27. वास्तुशास्त्रानुसार देवघरात भंगलेल्या, तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या देवांचे फोटो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा त्यांची स्थापना करू नये, कारण ते अशुभ मानले जाते. 28. देवघरामध्ये देव अशा ठिकाणी असावेत जिथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामध्ये विविध दोष आपोआप नष्ट होतात. 29. देवघरातील समईच्या ज्योतीवर निरंजन अथवा इतर कोणताही दिवा पेटवायचा नाही, अर्थात एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये. 30.
कधीही देवपूजा करत असताना वापरत असलेली जपमाळ किंवा आसन आपण दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये. 31. देवाला नेहमी करंगळी शेजारच्या बोटाने अर्थात अनामिकेने गंध लावावे आणि आपल्या पितरांच्या म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या फोटोंना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा. त्याचबरोबर स्वतःच्या कपाळावर टीका लावताना अनामिका या बोटाने लावल्याने मनाला शांती मिळते. 32. देवघरामध्ये जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये आणि जर शिवलिंग असेलच तर अंगठ्याच्या आकारा एवढे असावे. 33. नैवेद्याच्या ताटामध्ये कांदा, मीठ, लसूण किंवा लिंबू हे पदार्थ वाढू नये. हे पदार्थ देवाला चालत नाहीत. 34. कोणत्याही देवी देवतांची रौद्र रूपातील प्रतिमा देवघरामध्ये ठेवू नये. अशा देवतांचे नियम आणि सोवळे खूप कडक असतात. 35. वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा. 36. घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे चमड्यापासून तयार केलेले वस्तू, चप्पल, बूट घेऊन जाऊ नये. 37. देवघरामध्ये पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरामध्ये वास्तुदोष होऊ शकतो. 38. घरामध्ये जसे रोज सकाळी संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे तसेच पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी. संपूर्ण घरामध्ये फिरून घंटानाद करावा. असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते. 39. पूजा घरामध्ये पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी जरूर बसवावी. 40. खराब झालेले फोटो किंवा फाटलेली धार्मिक पुस्तके, ग्रंथ, पोती देवघरामध्ये ठेवू नयेत. 41. देवघरामध्ये शंख स्थापित करून त्याची दररोज पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती प्रदान करते. 42. देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत. 43. मोराचे पीस देवघरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळतो. 44. देवपूजेनंतरचे निर्माल्य देवघराजवळ अधिक काळ ठेवू नये. 45. देवघरात गंगाजल ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. 46. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजाने म्हणावीत, पण जप करताना देवाचे नामस्मरण करताना ते शांततेत केलेले कधीही चांगले. 47. दत्तक दिलेल्या घराचे किंवा वंशपीडित पूर्वज घराण्याचे देव हे पूजेमध्ये नसावेत. हे देव अगदी सोन्याचे असले तरी देखील विधियुक्त विसर्जन करावे, नाहीतर पूजकाची वंशबुडी होते आणि अनेक समस्या निर्माण होतात. 48. महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये ठेवू नये. 49. घरामध्ये मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल, परंतु देवघरात ठेवू नये. संसारी माणसाने देवघरात मारुतीची पूजा करू नये. 50. देवघर नेहमी स्वच्छ व प्रसन्न ठेवावे. देवघरामध्ये धूळ जमा होऊ देऊ नये. 51. घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. आय होप या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.